नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, आपल्या आयुष्याची वाटचाल करत असताना कुठल्या गोष्टीतनं आपल्याला इन्स्पिरेशन, प्रेरणा मिळेल? आपल्या आयुष्यातील भावनांचा वापर आपण कशासाठी करतो याचं एक उत्तम उदाहरण आहे. हे उदाहरण म्हणजे बिहारमधील IAS ऑफिसर आदित्य पांडे. आदित्य पांडेंचा IAS ऑफिसर बनण्यापर्यंतचा प्रवास अतिशय रोमांचक आहे आणि आपल्यासाठी सुद्धा त्यातून प्रेरणा घेण्यासारखं बरंच काही आहे. मित्रांनो, आज आपण जेव्हा प्रेम, प्रेमभंग या गोष्टींबद्दल बोलतो, ऐकतो, त्यावेळी बहुतांश ठिकाणी आणि बहुतांश वेळा प्रेमभंगातून एकतर आत्महत्या नाहीतर खून या दोन गोष्टी आपल्याला घडताना दिसून येतात. काही वेळा ॲसिड अटॅक, उचलून नेणं, अपहरण या सर्व गोष्टी आपल्याला सर्रास होताना दिसतात. प्रेमभंगातून मन मोडणं, भावना दुखावणं, त्याचा राग अनावर होणं आणि राग अनावर झाला की त्याचं रूपांतर कुठल्या तरी गुन्ह्यात होणं, कुठल्या तरी गैरकृत्यात होणं हे आपण नेहमी बघत आलेलो आहे. अशा मोजता नाही येणार इतक्या असंख्य केसेस आपल्या समोर आजपर्यंत आलेल्या आहेत. आदित्य पांडे हे बिहारच्या पाटणामधील रहिवासी, शालेय शिक्षण पाटण्यातच झालेलं. आदित्यच्या आयुष्यात सुद्धा प्रेमभंगाचं दुःख येऊन गेलेलं आहे, पण त्याचा वापर त्यांनी ज्या पद्धतीने केला तेच मुळात शिकण्यासारखं आहे. पाटण्यामध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर आदित्य पांडे हे गुजरातला आपल्या बहिणीकडे पुढच्या शिक्षणासाठी गेले. गुजरातमधील जामनगरमध्ये त्यांनी पुढचं शालेय शिक्षण घेतलं. 8वी आणि 9वी मध्ये अतिशय उत्कृष्ट अभ्यास करून क्रमांक वगैरे मिळवला. 10वीत गेले. 10वीत गेल्यानंतर आदित्य पांडे हा शालेय विद्यार्थी एका मुलीच्या प्रेमात पडला. ती मुलगी सुद्धा यांच्यावर प्रेम करत होती. दोघांचाही प्रेम संबंधाचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर कॉलेजला गेले, पण 10वी मध्ये असताना या प्रेम प्रकरणामुळे त्याचा थेट परिणाम आदित्यच्या अभ्यासावरती झाला आणि 10वीला जो निकाल आदित्यला स्वतःला किंवा घरच्यांना अपेक्षित होता तो निकाल काही लागला नाही. मार्क्स अतिशय कमी आले. मार्क्स अतिशय कमी आल्यानंतर मग वडिलांनी जातीने लक्ष घालून त्याला परत पाटण्यात बोलवून घेतलं आणि पुढचा अभ्यास आता इथे राहून कर असं सांगितलं. तरी सुद्धा म्हणजे गुजरातपासून इतक्या दूर गेल्यानंतर सुद्धा आदित्यचं प्रेम संबंध हे सुरू होते. तिथे 11वी 12वीचं शिक्षण घेतलं. ठीकठाक मार्कांनी पास झाले. 12वी नंतर आदित्यला इंग्लिश लिटरेचरचं शिक्षण घ्यायचं होतं, पण वडिलांच्या आग्रहामुळे त्यांनी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण चालू ठेवलं. इंजिनिअरिंग जेव्हा संपत आली तेव्हा XYZ कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आदित्यचा ब्रेकअप झाला. आदित्यचं त्या मुलीवरती जीवापाड प्रेम होतं, त्याला लग्न करायचं होतं आणि तो भावनिकरित्या अतिशय गुंतलेला होता त्या मुलीमध्ये. पण त्या मुलीने पुढे हे कंटिन्यू करण्यासाठी आदित्यला नकार दिला आणि सरळ सरळ ब्रेकअप करून टाकला. या ब्रेकअपमुळे आदित्य पार कोलमडून गेला. काही दिवस त्याचे अतिशय वाईट गेले आणि त्यांनी बऱ्याचदा तिला कॉन्टॅक्ट करून बनवण्याचा प्रयत्न केला, समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती मुलगी काय आदित्यसोबत हे रिलेशन पुढे चालू ठेवण्यासाठी तयार नव्हती. त्याची तिने वेगवेगळे कारणे दिले. तू अभ्यासात चांगला नाही, तुझं करिअर काय होणार, असं तसं तसं ती बोलली आदित्यला. तेव्हा आदित्यने तिला सांगितलं की तू माझ्या बुद्धिमत्तेवरती आणि माझ्या करिअरवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतेस, पण एक दिवस नोकरीतलं सर्वोच्च ठिकाण म्हणजे IAS ऑफिसर मी तुला बनवून दाखवेल. त्यावेळी ती मुलगी खदाखदा हसली होती आदित्यवरती. त्याचं आदित्यला आणखी जास्त वाईट वाटलं आणि आदित्यने पुढची तयारी सुरू केली. प्रेमभंग झालेला, त्यातून निघून अभ्यासात घुसणं अतिशय कठीण, शक्यच नाही होणं. त्यात एवढं मोठं लक्ष ठेवलेलं समोर. त्यामुळे आदित्यने UPSCच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि सोबत ते पार्ट टाइम जॉब सुद्धा करत होते. जॉब करता करता UPSC करत होते. 2021ला त्यांनी पहिला अटेम्प्ट दिला, अयशस्वी झाले. 2022ला दुसरा अटेम्प्ट दिला, अयशस्वी झाले. मग आदित्यने ठरवलं की आता हे अपयश संपवावं लागेल आणि आपल्याला आता जिद्दीने या तयारीला लागावं लागेल.
ब्रेकअपचा विचार त्यांनी पूर्णपणे बाजूला ठेवला. त्यातून ते अतिशय स्वइच्छेच्या बळावरती त्यातनं बाहेर पडले. ब्रेकअप, त्यानंतरचं युपीएससीतलं दोन वेळेस अपयश, इतकं सगळं पचवणं आदित्यसारख्या भावनिक पुरुषाला हे अवघड चाललं होतं त्यांना. शेवटी त्यांनी निर्णय घेतला आणि पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं. होती ती नोकरी सुद्धा सोडली. नोकरी, ब्रेकअपचं दुःख आणि 2 वेळेसच्या अपयशाचं देखील दुःख हे सोडून आदित्य पांडे यांनी अगदी जिद्दीने अभ्यासाला सुरुवात केली. पूर्ण वर्ष वेळेचं अतिशय उत्तम मॅनेजमेंट केलं. कोणत्या वेळेमध्ये अभ्यास करायचा, मन शांत ठेवण्यासाठी काय करायचं, आहार कुठला घ्यायचा, काय खायचं, खाण्यापिण्याच्या वेळा काय असतील, कमीत कमी लोकांशी संपर्कात राहायचं, भरमसाठ मार्गदर्शन वेगवेगळ्या ठिकाणावरनं घ्यायचं नाही. त्याने कन्फ्युजन होतं. त्यामुळे लिमिटेड सोर्सेसमधनं मार्गदर्शन घेतले. इंटरनेटवरती त्यांनी भरपूर साहित्य जमा केलं अभ्यासाचं आणि त्याचा अभ्यास करून स्वप्रयत्नांनी, फार जास्त कोचिंग वगैरे न घेता, सेल्फ स्टडीच्या बळावरती 2023 साली आदित्य पांडेने UPSC क्रॅक केली. आणि फक्त UPSC क्रॅक नाही केली तर देशात 48वा क्रमांक देखील पटकावला. देशभरात लाखो विद्यार्थी UPSC परीक्षेला बसत असतात. त्यातून 48वा क्रमांक मिळवणं म्हणजे ते स्वप्नवत असतं मित्रांनो. आदित्य पांडेने सर्व दुःख, ताणतणाव यातनं बाहेर निघत UPSC क्रॅक करून 48वा क्रमांक मिळवून आज रांचीमध्ये ते IAS अधिकारी आहेत. मित्रांनो, ब्रेकअप असो किंवा आयुष्यातलं कुठलंही संकट असो, या संकटातून निर्माण होणाऱ्या ताणतणावाला आपण आपली जिद्द का बनवून घेऊ शकत नाही? प्रेमभंग, प्रेम प्रकरणं, मुलीची प्रकरणं, मुलांची प्रकरणं, यातनं खून, गुन्हा, आत्महत्या, अपहरण, ऍसिड अटॅक, हे सर्व का? आयुष्यात 100% सुख हे कोणालाच लाभलेलं नाही. या जगात, या पृथ्वीच्या पाठीवरती आयुष्यात 100% सुख हे कोणालाच लाभलेलं नाहीये. मानवी आयुष्यामध्ये अडचणी, दुःख, टेन्शन, स्ट्रेस या मूलभूत गोष्टी आहेत, त्या असणारच आहेत. पण याच्यावरती मात करता येणं, यालाच खरा पुरुषार्थ किंवा यालाच माणसाचा जन्म असं म्हणता येतं. आपल्या दुःखांना, आपल्या टेन्शनला आपली ताकद बनवा, आपली जिद्द बनवा आणि अशक्य हे शक्य करून दाखवायचं. आदित्य पांडे हे याचं ज्वलंत उदाहरण आहेत. आणखीनही बरीच उदाहरणं आहेतच. त्यामुळे मित्रांनो, प्रत्येक गोष्टीतनं काहीतरी शिकण्यासारखं असतं. आदित्य पांडेंनी सुद्धा कुठून ना कुठून ही जिद्द मिळवलीच असेल, ही शिकवण मिळवलीच असेल. आपण सुद्धा पुढे तोच प्रयत्न करूया. तुम्हाला जर आदित्य पांडेंची ही इन्स्पिरेशनल गोष्ट आवडली असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.